नमस्कार मित्रांनो, भारत मोठ्या अडचणीत युद्ध सुरू असतानाच अमेरिका चीनचा भारताला सर्वात मोठा दणका. टेन्शन वाढला आहे. काय आहे ही भारताबद्दलची बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती घेऊन आलेलो आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहेत. या युद्धामुळे मध्य पूर्वात मोठा तणाव निर्माण झाला आहे. तसेच या युद्धाचा परिणाम हा जगातील जवळपास सर्वच देशांवर झाला आहे. युरोपियन देशांमध्ये नैसर्गिक वायूच्या किमतीत जवळपास 27% वाढ झाली आहे. हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने चाललं आहे का असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहेत. कारण जर्मनी, फ्रान्स, ब्रिटनने अमेरिकेला पाठिंबा दिला आहे, तर दुसरीकडे इराणकडून देखील अमेरिकेचे सैन्यतळ ज्या ज्या देशामध्ये आहेत त्या देशांवर भीषण हल्ले करण्यात आले आहेत. दरम्यान हे युद्ध सुरू असतानाच आता भारतासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जगातील चौथ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणाऱ्या भारताला अमेरिका आणि चीनकडून मोठा धक्का देण्यात आला आहे. भारत सरकारने मेक इन इंडिया अभियान सुरू केलं आहे, ज्याचा उद्देश भारताला जगातील सर्वात मोठं मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याचा आहे. मात्र आता चीन आणि अमेरिकेकडून भारताच्या या अभियानावर आक्षेप घेण्यात आले आहेत. भारत सध्या जगातील चौथ्या सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, तर पुढील काही वर्षांमध्ये भारत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था बनू शकते. मात्र अमेरिका आणि चीनकडून आता भारताला मोठा धक्का देण्यात आला आहे. भारताचे सबसिडी धोरण हे आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्याचं उल्लंघन असल्याचा आरोप चीन आणि अमेरिकेकडून करण्यात आला आहे. या सर्व आरोपाच्या केंद्रस्थानी भारताने सुरू केलेली प्रोडक्शन लिक्विड इन्स्टिट्यूट ही योजना आहे. 2020 मध्ये मोदी सरकारने ही योजना सुरू केली होती. भारताला जगातील सर्वात मोठं मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणं हाच या योजनेचा उद्देश होता. ही योजना इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा, सोलर उपकरणे यासारख्या 14 व्यवसायांसाठी लागू करण्यात आले आहेत. या योजनेसाठी भारताने $21 अब्ज निधीची तरतूद केली आहे. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार चीन आणि अमेरिकेकडून या योजनेवर आक्षेप घेण्यात आला आहे. भारतामध्ये सुरू असलेल्या प्रोत्साहन योजनेमुळे भारतीय कंपन्यांना परदेशी कंपन्यांच्या तुलनेमध्ये बेकायदेशीरपणे अधिक फायदा होत असल्याचं अमेरिका आणि चीनने म्हटलं आहे. सोलर सेक्टरमध्ये तर या योजनेचा विशेष प्रभाव दिसून आल्याचं अमेरिकेने भारताच्या सोलर एजन्सी प्रोडक्टवर तब्बल 126% ट्रॅफिक लावण्याचा निर्णय घेतला आहे. तर चीनने देखील भारताला मोठा दणका दिला असून चीनकडून भारताचा व्यापार धोरणाची तक्रार जागतिक व्यापार संघटनाकडे करण्यात आली आहे. चीनच्या या तक्रारीनंतर आता या वादाची एक समिती नियुक्त करण्याचा निर्णय WTOने घेतला आहे. तर तुम्हाला काय वाटतं चीन आणि अमेरिकाबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.